एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल ई लर्निंग विथ विद्या. तर इंग्लिश ग्रामरमधील आजचा टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच. तर आज आपण पार्ट्स ऑफ स्पीचची डेफिनेशन बघणार आहोत, म्हणजेच व्याख्या बघणार आहोत आणि त्याचे प्रकार बघणार आहोत. आणि पहिला प्रकार म्हणजे नाऊन, याची विस्तृत माहिती आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. Parts of speech are the classification of words categorized by their roles and functions within the structure of the language. म्हणजे शब्दांची कार्य 8 आहेत. त्या कार्यावरून शब्दांचे 8 गट पाडण्यात आलेले आहेत. यांनाच आपण शब्दांच्या जाती किंवा पार्ट्स ऑफ स्पीच असे म्हणत असतो. तर इन इंग्लिश देअर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. म्हणजेच किती आहेत पार्ट्स ऑफ स्पीच? तर 8 आहेत. फर्स्ट नाऊन म्हणजेच नाम. सेकंड प्रोनाऊन सर्वनाम. थर्ड ॲडजेक्टिव्ह विशेषण. फोर्थ वर्ब क्रियापद. फिफ्थ ॲडवर्ब क्रियाविशेषण अव्यय. सिक्स्थ प्रेपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय. सेवन्थ कंजंक्शन म्हणजेच उभयान्वयी अव्यय. एट्थ इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. तर पहिला प्रकार म्हणजे नाऊन, नाम, याची आपल्याला डेफिनेशन आणि काइंड्स ऑफ नाऊन म्हणजे नामांचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. नाऊन, द वर्ड which is used as the name of thing, person or animal is called a noun. याचाच अर्थ आहे वस्तू, व्यक्ती आणि प्राणी यांच्या नावाला नाऊन किंवा नाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल बॉय, स्कूल, रिव्हर, कंट्री, गोपाल, हॅपीनेस, क्लास, गोल्ड एक्सेट्रा आर द नाउन. तर हे काय आहे? तर नामांचे नाम आहेत. काइंड्स ऑफ नाउन म्हणजेच नामांचे प्रकार. पहिला प्रकार आहे कॉमन नाउन. त्यालाच काय म्हणतो? सामान्य नाम. त्याची डेफिनेशन आहे यूज टू नेम पीपल, place or things in general. It refers to the class or type of person or thing without being specific. म्हणजेच एकाच गटातील वस्तूंना दिलेले सर्वसाधारण नाव. एकाच गटात जे वस्तू असतात त्यांना आपण काय म्हणत असतो? कॉमन नाऊन किंवा सामान्य नाम म्हणत असतो. जसं बॉय, रिव्हर, बुक, सिटी, ॲनिमल, गेम, माउंटेन, दॅट इज कॉमन नाउन. विदाउट बिईंग स्पेसिफिक म्हणजे हे स्पेसिफिक असतं का? तर नाही. तर हे जनरल नेम्स असतात. म्हणजे बॉय हा पर्टिक्युलर बॉय झाला का? तर नाही. तर हे जनरल बॉय साठी आपण रेफर करत असतो. म्हणून याला आपण काय म्हणत असतो? कॉमन नाउन, सामान्य नाम. सेकंड प्रॉपर नाउन, विशेष नाम. यूज टू नेम अ स्पेसिफिक पर्सन, प्लेस और थिंग. म्हणजे वस्तूंचे विशिष्ट नाव. त्यालाच आपण काय म्हणत असतो? प्रॉपर नाउन, विशेष नाम म्हणत असतो. प्रॉपर नाउन्स बिगिन्स विथ द कॅपिटल लेटर्स. We always write proper noun with the capital letter. Just like for example Gopal, Yamuna, Himalaya, London. It is the example of proper noun. Means here is the boy and river. Boy and river is the general name. So it is a common noun.
पण जर बॉय आणि रिवर याला आपण म्हटलं की बॉयचं नाव काय झालं गोपाल आणि रिव्हरचं नाव काय झाले यमुना, म्हणजे हे पर्टिक्युलर नेम स्पेसिफिक नाव आपण दिलेले म्हणून त्याला आपण प्रॉपर नाऊन असे म्हणत असतो. आणि प्रॉपर नाऊन आपण लिहिताना काय कॅपिटल लेटर्समध्येच लिहत असतो. नामाचा तिसरा प्रकार आहे कलेक्टिव्ह नाउन. त्यालाच आपण काय म्हणतो समूहवाचक नाम. रिफर टू अ सेट और ग्रुप ऑफ पीपल, एनिमल्स और थिंग्स. दॅट इज कॉल्ड अ कलेक्टिव्ह नाउन. मीन्स वस्तूंच्या समूहाचे नाव यालाच आपण समूहवाचक नाम असे म्हणतो. दे आर ऑफन फॉलोड बाय ऑफ प्लस प्लुरल नाउन. फॉर एक्झाम्पल बंच ऑफ फ्लावर, क्लास, टीम, हर्ड, आर्मी, फ्लॉक. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ कलेक्टिव्ह नाउन. अजून खूप एक्झाम्पल्स आहेत. काइंड्स ऑफ नाउन. The example of kinds of noun. The fourth type is material noun. पदार्थवाचक नाम. त्यालाच म्हणतात पदार्थवाचक नाम. Something that you can perceive with your five senses. म्हणजे पदार्थवाचक वस्तूंचे नाव त्यालाच आपण मटेरियल नाउन असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल ॲपल, सिल्वर, गोल्ड, iron, flour, milk, etc. are the example of material noun. Then fifth is abstract noun. त्यालाच आपण भाववाचक नाम असे म्हणतो. Have no physical existence. They refer to ideas, emotions and concepts. You cannot see, touch, hear, smell or taste. For example, love, honesty, greatness, fear, then freedom, pity, etc. are the abstract noun. म्हणजेच वस्तूंच्या गुणांचे, अवस्थेचे किंवा कृतीचे नाव यालाच आपण काय म्हणत असतो भाववाचक नाव असे म्हणतो. तर लव, ऑनेस्टी, तर याला आपण टच, हिअर, स्मेल किंवा टेस्ट करू शकतो का, तर ते फक्त फील होत असतं. त्याचे इमोशन्स आणि आयडियाज असतात म्हणून त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. आणि त्याचे एक्झाम्पल्स काय आहे लव, ऑनेस्टी, ग्रेटनेस, देन पीटी, द एक्झाम्पल्स ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉमन नाउन्स अँड कलेक्टिव्ह नाउन दॅट कॅन बी काउंटेड, सो दॅट आर कॉल्ड काउंटेबल नाउन. विच कॉमन नाउन अँड कलेक्टिव्ह नाउन आर कॉल्ड काउंटेबल नाउन. अँड प्रॉपर नाउन, मटेरियल नाउन अँड ॲब्स्ट्रॅक्ट नाउन that cannot be counted, so it is called a uncountable noun. Which is uncountable noun? Proper noun, material noun and abstract noun are the uncountable noun. Okay. हा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कमेंट्स करून कळवा. तसेच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझा पुढचा व्हिडिओ आहे प्रोनाउन अँड काइंड्स ऑफ प्रोनाउन. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.